अम, आपण जेव्हा एखादा नवीन फोन किंवा लॅपटॉप घेतो, हो ना. तेव्हा आपण काय करतो? जुन्या डिव्हाइसमधला डेटा नवीन डिव्हाइसमध्ये घेतो आणि काही नवीन ॲप्स इन्स्टॉल करतो. हो, अगदी बेसिक प्रोसेस आहे ती. बरोबर. पण कधी-कधी ते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर इतकं जुनं झालेलं असतं, की फक्त नवीन ॲप्स इन्स्टॉल करून सिस्टम चालतच नाही. सारखी हँग होते सिस्टम. अगदी. आणि मग आपल्याला संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टम मुळापासून बदलावी लागते. जुने कोड्स खोडून काढावे लागतात. भारतीय शिक्षणाच्या बाबतीत आज आपण नेमक्या ह्याच टप्प्यावर उभे आहोत. खरंय. आणि म्हणूनच आजचा आपला हा डीप डाईव्ह खूप महत्वाचा आहे. हो, कारण आज आपण तब्बल 108 पानांच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजेच MEP 2020च्या अधिकृत मसुद्याचं सखोल विश्लेषण करतोय. आणि श्रोत्यांसाठी सांगतो, हा दस्तऐवज म्हणजे केवळ अभ्यासक्रमात केलेले वरवरचे बदल नाही आहेत. नाही, अजिबात नाही. ही देशाची नवीन एज्युकेशन ऑपरेटिंग सिस्टम आहे, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. तर ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. या क्लिष्ट सरकारी मसुद्यातील तांत्रिक भाषेच्या पलीकडे जाऊन हे धोरण केवळ कागदावरची स्वप्न आहेत की वास्तवात अंमलात आणता येणारा एक ठोस आराखडा आहे, हे आज आपण समजून घेणार आहोत. नक्कीच. आणि या दस्तऐवजाकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे यात मांडलेल्या जागतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोन. म्हणजे बघा, मसुद्यात स्पष्टपणे SDG 4 चा संदर्भ दिलाय. अच्छा, म्हणजे शाश्वत विकासाची उद्दिष्टे. अगदी बरोबर. SDG 4 म्हणजे संयुक्त राष्ट्रांनी जगासाठी तयार केलेली शाश्वत विकासाची एक जागतिक चेकलिस्ट आहे, ज्यातला 4थ्या क्रमांकाचं उद्दिष्ट हे सर्वांसाठी समान आणि दर्जेदार शिक्षण हे आहे. पण हे साध्य कसे करणार? कारण आपली व्यवस्था खूप वेगळी आहे. यातली सर्वात रंजक बाब हीच आहे. हे साध्य करण्यासाठी हा मसुदा केवळ पाश्चात्य मॉडेल्सवर अवलंबून राहत नाहीये, तर थेट तक्षशिला आणि नालंदा यांसारख्या प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेचा दाखला देतो. अरे वा, तक्षशिला. हो, कारण तिथे कला, विज्ञान, खगोलशास्त्र आणि तत्वज्ञान हे विषय आजच्यासारखे वेगवेगळ्या डब्यांमध्ये बंदिस्त नव्हते. ते एकत्र शिकवले जायचे. म्हणजे आर्ट्स, सायन्स असा भेद नव्हता. अगदी. आणि हाच बहुविद्या शाखीय दृष्टिकोन म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या किंवा AIच्या युगात पुन्हा लागू करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे एकीकडे प्राचीन नालंदा आणि दुसरीकडे AI यांची सांगड घालणं हे ऐकायला खूपच भारी वाटतं. पण जेव्हा आपण या ऑपरेटिंग सिस्टमच्या मूळ रचनेकडे पाहतो तेव्हा सर्वात मोठा बदल हा 10+2 कडून 5+3+3+4 या नवीन फॉर्मॅटकडे झालेला दिसतो. हो, हा फॉर्मॅट खूप चर्चेत आला होता. बरोबर ना? तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? कारण आता हे आकडे पाहिल्यावर कोणालाही वाटेल की मुलांच्या शालेय शिक्षणाची वर्षे वाढवली आहेत की काय, 15 वर्ष शाळा. नाही, तसं नाहीये. मसुदा बारकाईने वाचल्यावर लक्षात येतं की 1ली ते 12वी ही 12 वर्ष तशीच आहेत. फक्त पहिलीच्या आधीची 3 वर्ष आता अधिकृतपणे सिस्टीममध्ये जोडली गेली आहेत. अच्छा, म्हणजे प्ले स्कूल किंवा अंगणवाडी अधिकृत झालीये. अगदी. आणि हा बदल केवळ प्रशासकीय सोयीसाठी केलेला नाही. यामध्ये न्यूरोसायन्सचा म्हणजेच मेंदूविज्ञानाचा एक अतिशय भक्कम आधार आहे. कशा प्रकारचा आधार? जागतिक संशोधनातून हे सिद्ध झालंय की मानवी मेंदूचा 85% विकास हा वयाच्या 6व्या वर्षापूर्वीच होतो. बापरे, 85%? म्हणजे आपण पहिलीत जाण्याच्या आधीच. हो, या सुरुवातीच्या काळात मेंदूची ग्रहण क्षमता सर्वोच्च असते. आत्तापर्यंत आपल्याकडे काय परिस्थिती होती? सधन घरातील मुलं महागड्या प्ले स्कूलमध्ये जाऊन हा पाया पक्का करत होती. आणि दुसरीकडे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील मुलं वयाच्या 6व्या वर्षी थेट पहिल्या इयत्तेत प्रवेश घेत होती. अगदी बरोबर. यामुळे ही मुले पहिल्याच दिवसापासून एका अदृश्य शर्यतीत मागे पडत होती. हे धोरण या पहिल्या 5 वर्षांच्या गटाला पायाभूत टप्पा किंवा फाउंडेशनल स्टेज म्हणतं. ज्यात ती 3 वर्ष अंगणवाडी किंवा बालवाटिका आणि पहिली दुसरीची 2 वर्ष एकत्र केली आहेत. अगदी तसंच. बरं, हे मेंदू विज्ञानाचं कारण अतिशय लॉजिकल आहे. पण इथे मला मसुद्याच्या अंमलबजावणीवर एक प्रॅक्टिकल शंका आहे. कोणती? या धोरणाने पूर्वप्राथमिक शिक्षणाची जबाबदारी अंगणवाड्यांवर टाकली आहे. आता सध्याच्या खेड्यापाड्यातील अंगणवाडी सेविकांचं मुख्य काम काय असतं? लहान मुलांचं कुपोषण थांबवणे, त्यांना खिचडी देणे आणि गरोदर मातांच्या आरोग्याच्या नोंदी ठेवणे. हो, हे त्यांचं रुटीन काम आहे. मग अचानक एक दिवस आपण त्यांना सांगणार की उद्यापासून तुम्ही मुलांच्या मेंदूचा न्यूरोलॉजिकल विकास करणारे शिक्षक आहात. हे शक्य तरी आहे का? त्यांना यासाठी सक्षम करणारी कोणतीही यंत्रणा या मसुद्यात आहे का? हाच तो मुद्दा आहे, जिथे मसुदा केवळ काय करायचे हे न सांगता कसे करायचे यावर प्रकाश टाकतो.
धोरणकर्त्यांना या वास्तवाची पूर्ण कल्पना आहे की सध्याच्या अंगणवाडी सेविका या प्रशिक्षित शिक्षिका नाहीत. बरं, मग उपाय काय दिलाय? म्हणूनच NCERT मार्फत एक विशेष अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. ज्या सेविकांचं शिक्षण 12वी किंवा त्याहून अधिक आहे त्यांच्यासाठी 6 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम असेल. अच्छा. आणि ज्यांचे शिक्षण त्याहून कमी आहे त्यांच्यासाठी 1 वर्षाचा डिप्लोमा असेल. पण मग त्यांनी हे प्रशिक्षण घेण्यासाठी गावातून बाहेर शहरात जायचं का? तसं केलं तर अंगणवाड्यांचं दैनंदिन कामच ठप्प होईल. आणि खिचडी कोण देणार मुलांना? म्हणूनच यावर मसुद्यांनी दिलेला उपाय तंत्रज्ञानाचा आहे. हे प्रशिक्षण त्यांना DTH टेलिव्हिजन चॅनल्स आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून डिस्टन्स लर्निंगद्वारे दिले जाईल. म्हणजे घर बसल्या किंवा अंगणवाडीत बसल्या बसल्या? हो, म्हणजेच त्या त्यांच्या गावात राहूनच दैनंदिन काम सांभाळून हे शैक्षणिक तंत्र शिकू शकतील. त्यांना अक्षर ओळख कशी करून द्यायची, खेळातून संख्या कशा शिकवायच्या याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जाईल. तंत्रज्ञानाचा हा वापर कल्पक आहे, पण तरीही स्मार्टफोनवर व्हिडिओ बघून त्या खरोखरच प्रभावी शिक्षिका बनू शकतील का, हे आपल्याला येणारा काळच सांगेल. ते तर आहेच. ग्राउंड रियालिटी नेहमीच थोडी वेगळी असते. हो, पण हे झालं सुरुवातीच्या टप्प्याबद्दल. आता समजा मुलं शाळेत गेली, ती पहिली दुसरीत शिकत आहेत. इथे खरी गंमत आहे. मसुद्यात एक अशी आकडेवारी आहे जी खरंच डोळे उघडणारी आहे. हो, ती आकडेवारी खूपच धक्कादायक आहे. त्यात स्पष्टपणे नमूद केलंय की प्राथमिक स्तरावरील तब्बल 5 कोटींपेक्षा जास्त मुलांना साधा वाचता येत नाही किंवा बेरीज वजाबाकी करता येत नाही. 5 कोटी हा आकडा अनेक युरोपियन देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही मोठा आहे. हे वाचताला खरोखरच अस्वस्थ व्हायला होतं. याला मसुद्यात पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान संपादन न करण्याचं मोठं शिक्षण संकट म्हणजे लर्निंग क्रायसिस म्हटलंय. बरोबर. जर एखाद्या 5वीतल्या मुलाला दुसरीचं पुस्तकच वाचता येत नसेल तर त्याला इतिहास किंवा भूगोल शिकवण्यात काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाहीये. म्हणूनच 2025 पर्यंत हे मूलभूत उद्दिष्ट साध्य करणे ही देशाची सर्वोच्च प्राथमिकता असणार आहे. हे युद्धपातळीवर सोडवण्याची राष्ट्रीय मोहीम असणार आहे. पण मला सांगा, ही मोहीम राबवणार कशी? कारण आता आपल्याकडे अनेक शाळांमध्ये एकाच वर्गात 60-70 मुलं असतात. एका शिक्षकाने 60 मुलांकडे वैयक्तिक लक्ष देणं प्रॅक्टिकली अशक्य आहे. म्हणूनच धोरणाने एक अतिशय स्पष्ट मापदंड आखून दिलाय. शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर म्हणजेच प्युपिल टीचर रेशो. तो किती असेल आता? हा रेशो देशभरात 30:1च्या खाली आणला जाईल. म्हणजेच प्रत्येक 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक. आणि जिथे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेली मुलं जास्त आहेत तिथे हे गुणोत्तर 25:1 इतकं कमी ठेवलं जाईल. हे जर खरंच अंमलात आलं तर खूप मोठा बदल घडेल. हो ना. आणि याशिवाय आणखी एक गंभीर समस्या या मसुद्याने हाताळली आहे. ती म्हणजे शाळेतून गळती झालेली मुलं, ज्यांना आपण ड्रॉपआउट्स म्हणतो. त्याची पण आकडेवारी दिलीये का? हो, आजच्या घडीला 6 ते 17 वयोगटातील सुमारे 3.22 कोटी मुलं शाळाबाह्य आहेत. 3.22 कोटी? बापरे! हे तर देशाच्या मनुष्यबळाचं प्रचंड मोठं नुकसान आहे. यांना परत आणण्यासाठी काय यंत्रणा उभी केलीये? बघा, त्यांना पुन्हा नियमित शाळेत आणणे बऱ्याचदा शक्य नसते, कारण ते कदाचित कामाला लागले असतील किंवा त्यांच्या काही कौटुंबिक अडचणी असतील. बरोबर. त्यासाठी राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था म्हणजेच NIOS आणि राज्यांच्या मुक्त शाळांच्या माध्यमातून अत्यंत लवचिक पर्याय दिले जातील. लवचिक पर्याय म्हणजे नेमकं काय? यात त्यांना वयाच्या कोणत्याही टप्प्यावर स्वतःच्या वेगाने अभ्यास करून परीक्षा देण्याची मुभा असेल, जेणेकरून ते पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकतील. अच्छा, म्हणजे आपण फक्त शाळेच्या 4 भिंतींच्या आत असलेल्या मुलांचाच नाही, तर शाळेबाहेर फेकल्या गेलेल्या मुलांचाही विचार करतोय. अगदी बरोबर. आता आपण अभ्यासक्रमाच्या गाभ्याकडे वळूया. मसुद्यात एक संकल्पना वारंवार येते, ती म्हणजे अभ्यासक्रमाचा भार कमी करणे. आता मला सांगा, भार कमी करणे म्हणजे नेमकं काय? पुस्तकातून 4 धडे वगळणे म्हणजे भार कमी करणे का? मुळीच नाही. भार कमी करण्याचा अर्थ घोकमपट्टीचा पसारा कमी करणे असा आहे. अभ्यासक्रम आता फक्त गाभाभूत संकल्पनांवर म्हणजेच कोर कॉन्सेप्ट्सवर केंद्रित असेल. म्हणजे पाठांतराला फाटा? अगदी. माहितीचं नुसतं पाठांतर करण्यापेक्षा क्रिटिकल थिंकिंग आणि समस्या सोडवण्याचं कौशल्य यावर भर असेल. आणि जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर सर्वात मोठा धक्का हा त्या कडक भिंतींना दिला गेला आहे, ज्यांनी आत्तापर्यंत शिक्षणाला आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या डब्यांमध्ये वाटून टाकलं होतं. हो, हे मसुद्यात वाचताना मलाही खूप आश्चर्य वाटलं.
म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला गणितात रस असेल पण त्याला चित्रकला आणि सुतारकामही शिकायचं असेल तर आता तो हे सर्व विषय एकत्र घेऊ शकतो. हो, याला कोणतंही बंधन नसेल. पण इथे पुन्हा एकदा माझा तोच प्रॅक्टिकल प्रश्न आहे. हे कागदावर खूप क्रांतिकारक वाटतं, पण आपल्या सर्वसामान्य शाळांमध्ये जिथे साध्या प्रयोगशाळा नाहीत तिथे भौतिकशास्त्रासोबत संगीत किंवा सुतारकाम शिकवण्यासाठी वेळ आणि संसाधने कशी उभी करणार? हा एक अतिशय व्यावहारिक अडथळा आहे. यावर मात करण्यासाठी धोरणाने अनुभवात्मक शिक्षण आणि दप्तराविना शाळा म्हणजे बॅगलेस पिरियड हा एक भन्नाट उपक्रम सुचवलाय. बॅगलेस पिरियड? म्हणजे दप्तर न्यायचंच नाही. हो. इयत्ता 6वी ते 8वीच्या दरम्यान मुलांना वर्षातून 10 दिवस दप्तर न घेता शाळेत जावे लागेल. अरे वा, मुलांना तर हे खूप आवडेल, पण मग शाळेत जाऊन करायचं काय? या काळात शाळा स्वतः सुतारकाम, कुंभारकाम किंवा स्थानिक हस्तकला शिकवणार नाही, तर मुले गावातील किंवा परिसरातील स्थानिक कारागिरांसोबत इंटर्नशिप करतील. क्या बात आहे, हे भारी आहे. म्हणजे प्रत्यक्ष समाजालाच एक मोठी प्रयोगशाळा बनवली आहे. हो, आणि यामुळे मुलांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा तर वाढेलच, पण त्यांना प्रत्यक्ष जगातील कौशल्यही मिळतील. नक्कीच. आता जर आपण अभ्यासक्रम आणि शिकण्याची पद्धत एवढी बदलतोय, तर शिक्षणाचं माध्यम आणि परीक्षांचे स्वरूप हे जुनेच ठेवून कसं चालेल? या मसुद्यातील सर्वात जास्त चर्चेत आलेला आणि काहीसा संवेदनशील मुद्दा म्हणजे भाषेचा. भाषेचा मुद्दा नेहमीच संवेदनशील असतो. धोरण सुचवतं की किमान इयत्ता 5वी पर्यंत आणि शक्य असल्यास 8वी पर्यंत शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषा किंवा स्थानिक भाषा असावे. आणि या निर्णयामागे कोणतीही भावनिक किंवा राजकीय भूमिका नाहीये, तर यामागे शुद्ध कॉग्निटिव्ह सायन्स आहे. संज्ञात्मक विज्ञान. ते कसं? जगभरातील संशोधनातून हे वारंवार सिद्ध झालंय की लहान मुलं त्यांच्या घरच्या भाषेत क्लिष्ट संकल्पना सर्वात वेगाने समजून घेतात. जेव्हा तुम्ही एखाद्या लहान मुलाला त्याच्या मातृभाषेव्यतिरिक्त दुसऱ्या भाषेतून, समजा इंग्रजीतून विज्ञान शिकवता, तेव्हा त्या मुलाच्या मेंदूवर दुप्पट ताण येतो. आधी त्याला त्या इंग्रजी शब्दाचा अर्थ स्वतःच्या भाषेत अनुवादित करावा लागतो आणि मग ती विज्ञानाची संकल्पना समजून घ्यावी लागते. अच्छा, म्हणजे डबल प्रोसेसिंग करावं लागतं मेंदूला. अगदी बरोबर. मातृभाषेत शिकवल्याने ही अनुवादाची प्रक्रिया कमी होते आणि मूल थेट संकल्पनेवर लक्ष केंद्रित करू शकतं. हे खरंच खूप लॉजिकल आहे, पण यामुळे इंग्रजी भाषेचं महत्त्व कमी होईल अशी जी एक भीती पालकांमध्ये असते, त्याचं काय? मसुदा कुठेही इंग्रजीला विरोध करत नाहीये. उलट तो त्रिभाषा सूत्राचा लवचिक वापर सुचवतो. कोणतीही भाषा सक्तीने लादली जाणार नाही. भारतीय भाषा, संस्कृतसारखा अभिजात भाषा यांचं संवर्धन केलंच जाईल. पण मला यातली सर्वात समावेशक गोष्ट कोणती वाटली असेल तर ती म्हणजे इंडियन साइन लँग्वेज, म्हणजेच ISLचं देशभरात प्रमाणीकरण. हे थोडं सविस्तर सांगता येईल का? प्रमाणीकरण म्हणजे नेमकं काय करणार आहेत? बघा, आत्तापर्यंत मूकबधिर मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या खुणांच्या भाषेत प्रत्येक राज्यात आणि संस्थेत फरक होता. अच्छा, म्हणजे महाराष्ट्रातली साइन लँग्वेज वेगळी आणि कर्नाटकातली वेगळी. हो. त्यामुळे एका राज्यातील मूकबधिर विद्यार्थी दुसऱ्या राज्यात गेला तर त्याला अडचण यायची. आता देशभरात एकच प्रमाणित साइन लँग्वेज असेल, ज्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी एक समान आणि दर्जेदार अभ्यासक्रम तयार करणं शक्य होईल. हा, खरोखरच एक मोठा दिलासा आहे. आता भाषेवरून आपण थेट विद्यार्थ्यांच्या सर्वात मोठ्या शत्रूकडे वळूया, परीक्षा. ओहो, परीक्षेचं नाव काढलं तरी टेन्शन येतं. हो ना. सध्याच्या बोर्ड परीक्षांनी आणि त्याच्या जोडीला उभ्या राहिलेल्या हजारो कोटींच्या शिकवणी संस्कृतीने मुलांचं बालपणच हिरावून घेतलंय. या मसुद्याने यावर काय उतारा शोधलाय? यावर अत्यंत थेट उपाय सुचवलाय. परीक्षा आता घोकमपट्टीची चाचणी घेणार नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमतांची चाचणी घेतील. आणि सर्वात मोठा बदल म्हणजे विद्यार्थ्यांना आता वर्षातून 2दा बोर्डाची परीक्षा देण्याची संधी मिळेल. एक सेकंड थांबा. सध्या मुले एका बोर्ड परीक्षेच्या दडपणाखाली पार कोमेजून जातात. जर आपण वर्षातून 2दा बोर्डाच्या परीक्षा घेणार असू तर याचा अर्थ वर्षभर मुलांवर फक्त परीक्षेतच टेन्शन राहील, नाही का? हा दडपण कमी करण्याचा उपाय कसा काय असू शकतो? वरवर पाहता तसं वाटतं खरं, पण ही दुसरी परीक्षा सक्तीची नाहीये, तर ते एक सेफ्टी नेट किंवा सुरक्षा जाळे आहे.
म्हणजे नेमकं कसं? सध्याची पद्धत कशी आहे? एका विशिष्ट दिवशी सकाळी 11 ते 2 या वेळेत तुमची मनस्थिती कशी आहे, तुमची तब्येत कशी आहे, यावर तुमचे पूर्ण वर्षाचे किंबहुना आयुष्याचे गुण ठरतात. हो, ती एक परीक्षा म्हणजे करा किंवा मरा अशी परिस्थिती असते. अगदी. पण आता जर पहिल्या परीक्षेत विद्यार्थ्याला अपेक्षित गुण मिळाले नाहीत किंवा त्या दिवशी काही अडचण आली, तर त्याच्याकडे त्याच वर्षी आपले गुण सुधारण्याची दुसरी संधी असेल. यातले जे सर्वोत्तम गुण असतील ते ग्राह्य धरले जातील. अच्छा, म्हणजे हे आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देतो किंवा खेळांमध्ये जसे मल्टिपल अटेम्प्ट्स मिळतात तसं आहे. तुमची सर्वोत्कृष्ट कामगिरी मोजली जाईल. हो, यामुळे हीच ती अंतिम परीक्षा, ही जी एक भीती असते मुलांच्या मनात, ती नष्ट होईल. हे खरंच खूप लॉजिकल आहे. आणि या सर्वांचे नियंत्रण करण्यासाठी परख नावाची नवीन राष्ट्रीय मूल्यमापन संस्था स्थापन केली जाईल, जे सर्व राज्यांच्या बोर्डांना एका समान पातळीवर आणण्याचं काम करेल. केवळ परीक्षाच नाही, तर मूल्यमापनाचा अहवाल म्हणजेच शाळेचं प्रगती पुस्तक किंवा रिपोर्ट कार्ड पूर्णपणे बदलणार आहे. नवीन प्रगती पुस्तक हे 360 अंश म्हणजे 360 डिग्री असेल. 360 अंश मूल्यमापन आपण सहजा कॉर्पोरेट जगात ऐकतो. शाळेत याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की प्रगती पुस्तकात फक्त शिक्षकांनी दिलेले गणिताचे किंवा विज्ञानाचे मार्क्स नसतील. यात विद्यार्थ्याचं स्वमूल्यमापन असेल, जिथे तो स्वतःच्या वर्षभरातील प्रगतीचं विश्लेषण करेल. स्वतःच स्वतःला मार्क द्यायचे? आणि सर्वात रंजक म्हणजे यात सहकार्यांचे मूल्यमापन म्हणजेच पियर असेसमेंट समाविष्ट असेल. सहकार्यांचे मूल्यमापन म्हणजे वर्गातले इतर विद्यार्थी त्याला मार्क देणार. यात तर मुले आपापसात भांडतील किंवा फक्त आपल्याच मित्रांना चांगले मार्क देतील. हा धोका नक्कीच असू शकतो. पण यामागचं मानसशास्त्र खूप खोल आहे. जेव्हा विद्यार्थ्यांना माहीत असतं की आपले सहकारी आपलं मूल्यमापन करणार आहेत, तेव्हा त्यांच्यात टीमवर्क, संवाद कौशल्य आणि एकमेकांना मदत करण्याची वृत्ती वाढीस लागते. हा दृष्टिकोन मी विचारच केला नव्हता. समजा एखादा विद्यार्थी कदाचित अभ्यासात मागे असेल, पण जर तो वर्गातल्या इतर मुलांना त्यांच्या अडचणीत मदत करत असेल, तर त्याच्या प्रगती पुस्तकात त्याची ही भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता झळकेल. हे अप्रतिम आहे. एकांगी गुणांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्याचं खरं व्यक्तिमत्व यातून समोर येईल. आणि मला वाटतं कॉलेज प्रवेशासाठी या धोरणाने एक मोठा दिलासा दिलाय. हो, कॉमन एंट्रन्स टेस्ट. अगदी बरोबर. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA मार्फत सर्व विद्यापीठांसाठी एक सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याची शिफारस यात आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना 15 वेगवेगळ्या कॉलेजेसचे फॉर्म्स भरणे, त्यासाठी हजारो रुपये फी भरणे आणि वेगवेगळ्या शहरात जाऊन परीक्षा देणे, यातून मुक्तता मिळेल. हे मुलांसाठी आणि पालकांसाठी खूप सोयीचं ठरेल. पण आता आपण अशा टप्प्यावर येत आहोत जिथे हे सगळे भव्य आणि सुंदर बदल प्रत्यक्षात कोण उतरवणार यावर चर्चा करणं गरजेचे आहे. बरोबर. आणि तो कणा म्हणजे आपले शिक्षक. जर आपला ऑपरेटरच जुन्या सिस्टमचा असेल तर नवीन ऑपरेटिंग सिस्टम कशी चालणार? म्हणूनच धोरणाने शिक्षकांच्या प्रशिक्षणात आणि निवडीत अत्यंत कडक आणि महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. काय बदल आहेत ते? आजकाल बऱ्याचदा असं होतं की इतर कोणत्याही क्षेत्रात नोकरी मिळाली नाही की लोक विचार करतात, चला B.Ed करूया. हा दृष्टिकोन बदलण्यासाठी आता 4 वर्षांचा एकात्मिक B.Ed अभ्यासक्रम सुरू केला जाईल. म्हणजे 12वी नंतर लगेच? हो, म्हणजे ज्यांना खरोखरच शिक्षक व्हायचे आहे ते 12वी नंतरच या प्रोफेशनची निवड करतील. आणि हुशार विद्यार्थ्यांना याकडे आकर्षित करण्यासाठी गुणवत्ता आधारित शिष्यवृत्तीही दिली जाईल. आणि मसुद्यात शिक्षकांच्या बदलांबद्दलही एक अतिशय कळीचा मुद्दा मांडलाय. आपल्याकडे बऱ्याचदा काय होतं, शिक्षक एखाद्या गावात रुळतात, मुलांची त्यांची नाळ जोडली जाते आणि अचानक त्यांची कुठेतरी दूर बदली होते. हो, यामुळे मुलांचं खूप मोठं शैक्षणिक नुकसान होतं. बरोबर. तर मसुद्यानुसार आता शक्यतो स्थानिक पातळीवर नोकरीच्या संधी दिल्या जातील आणि बदल्या अतिशय पारदर्शक पद्धतीने आणि केवळ अपवादात्मक परिस्थितीतच केल्या जातील. यामुळे शाळेत एक स्थैर्य येईल. आणि स्थैर्यासोबतच गुणवत्तेशी तडजोड न करण्याची काळजीही यात घेतली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET अधिक व्यापक आणि कडक केली जाईल. आणि यात एक असा नियम आहे जो पूर्वी कधीच नव्हता. कोणता नियम? आता शिक्षक होण्यासाठी केवळ लेखी परीक्षा पास होऊन चालणार नाही. मग आणखी काय करावं लागेल? केवळ पुस्तकी ज्ञान असून चालत नाही, तर तुम्हाला ते ज्ञान मुलांच्या गळी उतरवता आलं पाहिजे. म्हणूनच आता शिक्षकांना प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिकवण्याचा सादरीकरण म्हणजे क्लासरूम डेमो आणि मुलाखत देणं बंधनकारक असणार आहे. हो, ही माहिती खरोखरच धक्कादायक आणि आवश्यक आहे. म्हणजे प्रत्यक्ष शिकवून दाखवावं लागेल. अगदी. यामुळे ज्यांच्यात खरोखरच शिकवण्याची हातोटी आहे, आवड आहे आणि ज्यांचे स्थानिक भाषेवर प्रभुत्व आहे, असेच शिक्षक या व्यवस्थेत येतील.
एखाद्याला इतिहास खूप चांगला माहीत असू शकतो, पण तो मुलांना कंटाळवाणा न करता कसा सांगायचा हे त्या डेमोमध्येच समजू शकेल. क्या बात आहे. आपण या सखोल चर्चेच्या अगदी अंतिम टप्प्यात आलो आहोत. या 108 पानांच्या मसुद्याचे आपण जे तुकडे करून विश्लेषण केले, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की हे धोरण केवळ एक सरकारी दस्तऐवज नाहीये. नाही, अजिबात नाही. ही आपल्या शिक्षण व्यवस्थेला जुन्या गंजलेल्या कारखान्यातून बाहेर काढून 21व्या शतकातील विचार करणाऱ्या प्रयोगशाळेत नेण्याची प्रक्रिया आहे. 10+2 कडून 5+3+3+4 कडे जाणे, घोकंपट्टीला फाटा देणे, लवचिक विषय निवडणे आणि शिक्षकांना सक्षम करणे हा खरंच एक अतिशय व्यापक आराखडा आहे. आणि आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हा बदल फक्त विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नाहीये. या बदलांचा थेट परिणाम भारताच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर होणार आहे. तो कसा? जेव्हा आजची पिढी माहितीचे पाठांतर न करता माहितीचं विश्लेषण करायला शिकेल, तेव्हाच ते उद्याच्या जगात येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देऊ शकतील. अगदी बरोबर. पण हे सर्व ऐकल्यावर आणि वाचल्यावर मला एक अतिशय अस्वस्थ करणारा प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? बघा, धोरणाने तर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी मार्कांच्या शर्यतीला मोडीत काढून विद्यार्थ्यांच्या अष्टपैलू प्रगतीवर, त्या 360 अंश प्रगती पुस्तकावर लक्ष केंद्रित केलंय. कला आणि विज्ञान यातला भेद मिटवलाय. पण आपण समाज म्हणून या बदलासाठी तयार आहोत का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा एखादा विद्यार्थी त्याच्या 360 अंश रिपोर्ट कार्डमध्ये सहकारी मूल्यमापनात उत्कृष्ट शेरा घेऊन घरी जाईल, तेव्हा त्याचे पालक त्याला, अरे ते सगळं ठीक आहे, पण तुला गणितात किती टक्के पडले, असा प्रश्न विचारणार नाहीत का? भविष्यात नोकरी देणाऱ्या कंपन्या एखाद्या विद्यार्थ्याच्या या अनोख्या आणि वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओला स्वीकारायला तयार आहेत का, की ते अजूनही फक्त रँक आणि टक्क्यांच्याच नागे धावतील? खरंय, धोरणाने कागदावरची सिस्टम बदललीय, पण समाजाची मानसिकता बदलणे हे त्याहून मोठं आव्हान आहे. चर्चेला पूर्णविराम देतोय. आपल्या देशाची एज्युकेशन ऑपरेटिंग सिस्टम तर बदलली आहे, पण आपला माइंडसेट अपडेट होणार का, याचा विचार आपल्या सर्वांना करावाच लागेल. तोपर्यंत वाचन करत रहा आणि विचार करत रहा.